मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गुजराती हाच मुद्दा ठाकरे बंधूंनी आपल्या अजेंड्यावर घेतलाय। 2 गुजराती मुंबईला गिळायला निघालेत असा आरोप करत मुंबई आमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी ठणकावलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आता उद्धव ठाकरेंची री ओढत मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसांना एक होण्याचं आवाहन केलंय। मुंबई हातात घ्यायची हे गुजरातवाल्यांचं स्वप्न आहे, मात्र त्यांचं स्वप्न उद्ध्वस्त करायचं आहे असा घणाघात राज ठाकरेंनी मनसेच्या मेळाव्यात केला आहे। आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय मी त्यांना मुद्दामून म्हणतोय, हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। आणि तरी देखील जर का आपण आपल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा घेऊन तुझं माझं करत मुंबई त्यांना आंदोलन देणार असू तर माझं म्हणणं की लढाई न लढलेलं बरं। 2 गुजराती मुंबई गिळायला निघालेत म्हणतात उद्धव ठाकरे। आपण याविषयी जाणून घ्या श्रेयस सावंतकडनं। श्रेयस, आक्रमक आवेशात दिसतायत दोन्ही ठाकरे। उद्धव ठाकरे तर थेट म्हणतात 2 गुजरात्यांच्या टार्गेटवर आहे मुंबई, काय सांगाल? आणि खरं तर हाच टार्गेट आता ठाकरे बंधूंनी ठेवलाय। प्रश्न असं सांगावं लागेल, गुजराती हा मुद्दा खऱ्या अर्थानं घेऊन उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलं आणि तोच वक्तव्य खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे केलं। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मेळावा पार पडला रंगशारदाला। त्या मेळाव्यामध्ये त्यांनी थेट सांगितलंय की लक्षात ठेवा, मुंबई आपल्याला आपल्याकडे ठेवायची आहे। आपल्याला सत्ता जरी हवी आहे तर सत्ता ही आपल्याकडे ठेवण्यासाठी हवी आहे, कारण गुजरातला मुंबई घेऊन जाण्याचे अनेक संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत दिलेले। त्यामुळे आता ठाकरे बंधू गुजराती विरोध खरं तर पूर्ण माहोल उभा करतात का, कारण तेच आपल्याला समोर येताना दिसतंय। कबूतरखान्याचा विरोध असेल तेव्हा पण सुद्धा हा मुद्दा समोर आला, मात्र तेव्हा ठाकरे बंधू शांत होते। मात्र आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता हा मुद्दा समोर येताना कुठे ना कुठे तोच टार्गेट करतायत का ठाकरे बंधू, हा सगळ्यात मोठा मुद्दा समोर येताना दिसतो। धन्यवाद श्रेयस। एकूणच दोन्ही ठाकरे आक्रमक भूमिकेत आहेत आणि आता तर थेट भाषा ही मराठी विरुद्ध गुजराती अशी थेट सुरू झालेली आहे।